ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केलेत। राज्यात 800 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा झाला, यासाठी 600 कोटींनी टेंडर वाढवल्याचा दावा राऊतांनी केलाय। हे घोटाळ्याचे पैसे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनला वळवल्याचा आरोप राऊतांनी केलाय। या प्रकरणात झारखंडच्या पथकानं अमित साळुंखे नावाच्या व्यक्तीला अटक केली असून या प्रकरणाचे धागेदोरे मंत्रिमंडळापर्यंत पोहोचल्याचा आरोपही संजय राऊतांनी केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अतिशय जवळचा व्यक्ती असलेल्या सुमित साळुंखेला अटक करण्यात आली आहे। झारखंडचं एसीबीचं पथक त्यांना महाराष्ट्रात येऊन अटक करून घेऊन गेले असं संजय राऊतांनी सांगितलंय। अमित साळुंखे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनचे आहे। हे सगळे पैसे श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडे वळवले। हे प्रकरण अतिशय गंभीर आहे। यामध्ये कोणाचे पैसे कोणाच्या मेडिकल फाउंडेशन मध्ये गेलेत, यामधील निवडणुकीत किती रुपये मागितले हे समोर येईल असं संजय राऊत म्हणाले। महाराष्ट्रात तब्बल 800 कोटींचा घोटाळा झालाय। देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळ साफसफाईची गरज आहे असा हल्लाबोलही संजय राऊतांनी केलाय।